रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त नर्मदे हार. हे बघा, आमच्या परिक्रमेचा आज 22वा दिवस. हे सकाळी आता आम्ही उठून लवकर उठून आता 7 वाजले बघा, आणि आता परिक्रमेला सुरुवात करत आहे बा. आता आज वार रविवार, तर आता पुढील प्रवासाला सुरुवात झाली बा. नर्मदे हार, नर्मदे हार. सुंदर असं बघा, वृंदावन आश्रममध्ये आज आम्ही रात्री मुक्काम होता पा, आणि आता पुढच्या मुक्कामी प्रवासाला सुरुवात. हे महाराज आमची आता वरती चालली पा. सर्व आता बॅगा बिगा भरून तयारी बघा. चहा घेतला आणि आता प्रवासाला सुरुवात. नर्मदे वरती पहा, इथं सुंदर असं आराधित्य झालं पाहिजे. म्हणजे परिक्रमाची इथं प्रत्येकाची इथं व्यवस्था केली जाते. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा, आता आम्ही मार्गस्थ झालो बघा. आता तर आता ह्या जाडी जायचे पहा आम्हाला. ते समोरच्या गेटमधून जायचं पलीकडं. हे अशा पद्धतीचा रस्ता आहे. आणि आता आम्ही परिक्रमेला सुरुवात केली पहा. आता राजपेटला आश्रम जिल्ह्याचं ठिकाणी बहुतेक तिथं दवाखान्यात जाऊन तिथं पोवाला तिथं गेल्यानंतर निर्णय घेऊ काय होईल ते. नर्मदा मैया, पुढं जायचं का थांबायचं. असं गोशाळा आहे. या पायंदणी ह्या मार्गाने चालू आहे. अशा बरे असाच मार्ग पाहिजे. गाडी नको, घोडी नको, शांतता मार्ग. हे कुत्रा आमच्या पाठीमागे चाललाय, बऱ्याच वेळ झाले नाही गेला माघारी. आता कुत्रा पण चालतोय आमच्या बरोबर. नर्मदे हार. आता असाच प्रवास चांगला जाऊ. हे गुडघा ताप देतोय, विलाज नाही त्याला. आता त्याला थोडं सहन केलं पाहिजे. हे असं काल आपण या मंदिरात गेलतो का तिकडं? नाही, तिकडे ते येताना लागलो. ते दुसरे नाही का, ते काम चाललं होतं ते लांब पलीकडे नाही का तिकडे. ते लय लांब राहिलं. खरोखर परिक्रमा म्हणजे परिक्रमा आहे बघा. अशी परिक्रमा लोकांना, आपल्याकडं काय ठराविक लोकांनाच माहिती आहे. ही परिक्रमा संत मंडळीला माहिती असते. संत मंडळींनी पण परिक्रमा केलेल्या असतात. परंतु ही परिक्रमा लोकांनी जरूर याचा विचार करावा आणि जीवनात एकदा तरी ही परिक्रमा करावी. मोक्षाचा मार्ग आहे. आणि संपूर्ण जे काय हे देव, जे काय सगळे संत
म्हणतो संन्याशी पूर्वीचे जे अवतारी ते सर्व ह्या किनारीच त्यांच्या तपश्चर्या झालेल्या आहेत पहा. तर कारण ती ठिकाणं आजही 4 म्हणजे युगापासून आजही ती तशीच आहेत बघा ती ठिकाणं. आम्ही काल व्यासमुनींचं जे ठिकाण होतं तपश्चर्याचं ते बघा नर्मदे किनारी बघितलं आम्ही काल. तर खरं बघून वाटलं काय खरं हे सौंदर्य होतं त्या ठिकाणचं. म्हणजे अशी प्रत्येक आपण दुसरी गोष्ट स्वामी समर्थ यांचे भक्त आमचे स्वामी महाराज. तर त्यांनी स्वामी महाराजांचं म्हणजे जे वर्णन सांगितलं. तर स्वामी महाराज ज्यावेळेस इथं परिक्रमेला आलते त्यावेळेस त्यांना स्वतः ह्या मैयेने स्वयंपाक करून पार्वतीने त्यांना जेवण वाढून त्यांना सहकार्य केलं होतं. म्हणजे इतकी साक्षात म्हणजे स्वामी समर्थांचं सुद्धा इथं इतकं महत्त्व आहे. नर्मदे हार. हे बाई कडने जे कंपाऊंड आहे ना हे रान जनावरासाठी बघा हे लावलं रस्त्याच्या कडेने लावलेले आहे. तर हे बघा याला बारीक बारीक तारा लावलेल्या आहेत बघा. हे तारा दिसत त्यात बघा पण आता मोबाईलमध्ये दिसत नाही काय माहिती. हे बघा या तारा आहेत. तर ह्या तारांना करंट असतो म्हणजे याला करंट लागून म्हणजे कोणताही प्राणी आतमध्ये येत नाही. तर त्यासाठी संपूर्ण असं एक रस्त्याच्या कडेने संपूर्ण हे असं केलेलं आहे बघा. इथं म्हणजे हे संपूर्ण असं म्हणजे कंपाऊंड केलं आहे. हे बघा असा प्रवास चालू आहे बघा या झुडपांनी. प्रवास सगळं किती आनंद व शांत वातावरण आहे. बरं आहे परिक्रमेचा आनंद आहे त्यामुळं काही वाटत नाही. खरंच ही परिक्रमा महान परिक्रमा आहे. तर परत योग असा यायला पाहिजे. कुणी याचे स्वातीदार मिळाले तर मी अवश्य येण्याचा प्रयत्न करीन. खरंच या परिक्रमेसारखा आनंद कशातच नाही. आनंद नाही एवढा. हा महाआनंद आहे. मला आमचे जगदाळे करड्याचे ते रामलिंग पालखीचे प्रमुख त्यांच्याकडं तो अश्व असतो रामलिंग महाराजांचा पालखीचा. तर त्यांची 2 वर्षापासून आमची चांगली ओळख झाली पालखीमुळे. तर त्यांचा बघा असं आहे नित्यनियम सकाळ आणि संध्याकाळ रोज फोन करणार. कसं चाललं आहे महाराज, काय चाललं आहे महाराज, आणि मग ते विचारपूस करणार आणि ठेवणार. पण ते म्हणले तुमची मला लई काळजी वाटते. हां मग रोज चौकशी केल्याशिवाय ते एक दिवस थांबत नाहीत. असे म्हणजे ते जगदाळे महाराज आहेत. असे बरेचसे काड्याचे बांधण महाराज आहे, जगदाळे महाराज आहे, देशमुख महाराज आहे. हे असे बरेचसे लोक फोन करतात. तरी आमच्या गावचे सरपंच चेअरमन संजय दत्तात्रय बेंद्रे यांचा तर नियमाने फोन असतो. त्यांचं म्हणजे फोन असतो त्यांचा. परत बाळू आबा बेंद्रे त्यांचा फोन असतो. असे ठराविक फोन सारखेच मला असे चालूच असतात. पण त्यांना सांगितलं मी संध्याकाळीच फक्त फोन करत जा. 7च्या पुढं आम्ही निवांत असतो. आणि त्यात दुसरी गोष्ट असते इथं रेंज असते कधी नसते, मला कधी लावता येत नाही. त्यामुळे ते असं होतं. त्यामुळं होतं जरा मागं पुढं. बरीच लोक फोन लावतात पण ते रेंज नसल्यामुळं लागत नाहीत. असं आहे बघा. नर्मदे हार. इथं छोटंसं गाव आलं एक. गावातून चाललोय. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार.
गाड़ी बाइक मिल जाए तो बैठ जाना पड़ेगा। अच्छा, हे बघा इथं नर्मदा परिक्रमा मार्ग हे दाखवलाय बघा, हे असा इकडे जाण्याचा, म्हणजे बरोबर ठिकठिकाणी अशी बोर्ड आहेत, तर त्या बोर्डमुळे बरोबर अगदी जायचं विचारासुद्धा आवश्यकता लागत नाही. तर हे असे बोर्डांचा फायदा होतो बघा. तर आता हा मार्ग आहे, तर ह्या मार्गाने जायचे परिक्रमा मार्ग. नर्मदे जाता है सीधा नाही हे बघा, आता आम्ही परिक्रमाचं चालू केले बघा. आता जायचे आता दवाखान्यामध्ये, आणि पण आता चालू सावकाश 10 वाजता 11 वाजता का 12 वाजता त्याचा काय अंदाज नाही. तर इथं एक मंदिर आलेलं आहे. कोणतं मंदिर कोणतं आहे? रामापीर का? हां, पीर का? रामापीर. रामापीर का मंदिर आहे बघा. बहुत बड़ा चांगलं मोठं मंदिर आहे. मोठं आहे ना? हां, मोठं मंदिर आहे. मंदिर सामने वाला मंदिर है तो बहुत है, तो ये है बाबा है. हाँ, अच्छा है, अच्छा है. रामापीर. आम्ही ह्या रस्त्याने बरोबर चाललोय बघा आता, आणि महाराज आमची मागं थांबलेत. कशाला थांबलेत काय ते आले नाही अजून. पाहतो मी त्याची वाट. पण आता इथून आता थोडं आता दवाखान्यात जवळ आले आहे, एक 4-5 किलोमीटर तिथं दवाखान्यात जाऊन परत मग ते जलियाल का काय आश्रम आहे, त्या आश्रमात आम्ही जाणार आहे. नर्मदे हा बघा किती आज बघा, आता जवळजवळ 9:30 वाजायला आलेत बघा. ऊन तापायला लागले, पण काय नाही, थोडा आता सावलीला उभं राहिलो बघा. आणि पण असं ऊन खात थोडं सावली काय ऊन काय असं करत चालायचं. मध्ये जरा थोडं एक अर्धा एक तास दवाखान्यात जायचे, ते गोळ्या औषधं संपले ती घ्यायच्या, मग आपला परत मार्ग चालू. संध्याकाळी काही नियोजन नाही, पुढं मुक्कामी ते अजून काय नाव माहीत नाही, पुढं गेल्यावर कळत आश्रम कोणता आहे काय ते सांगतो. नर्मदे हा, नर्मदे हा. हे पहा, हे वनखडी फाट्यावर आम्हाला त्यांनी इथं बघा दवाखान्यात जाण्याचे. ह्या माणसाचं नाव काय सर आपलं? नाम क्या है अपना? सुरेश भाई आहे बघा. यांनी मोटरसायकलवर इथं 1 किलोमीटर एक दवाखान्यात दाखवला बघा त्यांनी आम्हाला. इथं दवाखाना आहे, पण दवाखाना तो 11 वाजता उघडणार आहे. तर ह्या खरं, आणि यांनी आल्यावर आम्हाला इथं बघा इथं चहा वगैरे नाश्ता वगैरे तिथं दिला बघा त्यांनी. आणि हे आमचे बघा हे परिक्रमावासी सुद्धा इथं आम्हाला भेटते. आम्ही मागं पुढं होतो, पहिलं आम्ही 2-3 ठिकाणी भेटलो होतो, आणि आज परत इथं आम्हाला आमची भेट झाली बघा यांची. तर हे पश्चिम बंगालचे आहेत आणि हे MP चे आहेत. तर हे असं बघा इथं आम्ही आता थांबलो चहासाठी. यांनी सर्वांना चहा वगैरे प्रसाद म्हणून दिला बघा. तर खरं नर्मदे हार धन्यवाद मानले पाहिजे. चांगलं अतिशय उत्तम असं, म्हणजे खरंच म्हणजे इथं भाग्यवान लोकांचं हे आहे बघा. इथं खरं परिक्रमावासींची खूप सेवा करतात. तर धन्यवाद. नर्मदे नर्मदे परिक्रमावासी आम्ही बरोबरच निघालेलो आहे, पण आम्ही राहण्याचं ठिकाण मागं पुढं होतं आमचं. हे माझा पाय दुखत असल्यामुळं मी जरा 2-2 दिवस थांबायचो, आणि हे आपले हे 10-10 किलोमीटर पुढं चालायचे. तर त्यांच्या बघा येता आता पिशवीचा बंद तुटला. माझ्याकडे सोयी होती, दोरा होता, मग त्यांना ते म्हणलं शिवून घ्या, कारण ते बंद तुटल्यावर परत ते हातात चालणं अवघड होतं. आणि ह्या महाराजांचं पण तुटला होता, पण शिवून घेतलं. तर म्हणलं जाऊ द्या, वेळ जाऊ द्या थोडा, पण ते पॅक करून घ्या, कारण परत वाटाने आपल्याला तकलीफ नको. तर ही एक महाराज येतून बघा. दुसरे महाराज आता इकडे गेलेत, ते गेले पाठीमागं दवाखाना आहे बघा. त्या दवाखान्यात जायचं होतं, पण ते दवाखाना 11 वाजता उघडतोय. तर बघू म्हणलं थांबू, नाही तर मग पुढच्या दवाखान्यात जाऊ. इथं चहा पाणी झालं का महाराजांनी चहा पाणी दिला बघा आम्हाला. आता नर्मदे आश्रमामधून ह्या गाडीमध्ये बघा राजपिपला या ठिकाणी मेडिकलमध्ये आलो आहे बघा. आता इथं हे इथं हॉस्पिटल आहे बघा. इथे सरकारी पण आहे, मेहता हॉस्पिटल म्हणून पण आहे, आणि इथं एक परमश्री क्लिनिक आहे तिथं गुडघा त्याचं पण दाखवलं बातात बघा. तर इथं आलेलो आहे बघा आता.
आणि आता इथं गोळ्या औषध घेऊन नंतर मग आता पुढं परिक्रमा चालू करणार आहे. पण ते आता ते काहीतरी 10:30-11 वाजता दवाखाना क्लिनिक उघडतं. तर आता इथं थांबावं आणि तो महाराज वरती गेल्या तिसऱ्या मजल्यावर एक सरकारी हॉस्पिटल आहे तिसऱ्या मजल्यावर, ते एक चालू आहे काय ते चौकशी करायला गेल्यात. बघू आता कोणत्या तरी हॉस्पिटलमधून आता इथं उपचार करू आणि मग नंतर पुढं जाऊ आश्रमावर विश्राम करण्यासाठी. नर्मदे हार. हा मग आज सुट्टी आहे का? आता आज सुट्टी आहे म्हणून सांगते जागावरून महाराजांनी आवाज दिला सुट्टी आहे म्हणून सांगतात. मग आता बघू आता हे क्लिनिक जर उघडलं तर मग ठीक आहे. धन्यवाद. नर्मदे हार. नर्मदे हार. बघा आता आम्ही नर्मदे हार जात आहे सीधा नाही का हे बघा. आता आम्ही परिक्रमाचं चालू केले बघा. आता जायचे आता दवाखान्यामध्ये आणि पण आता चालू 10 वाजता 11 वाजतात का 12 वाजता याचा काय अंदाज नाही. तर इथं एक मंदिर आलेलं आहे. कोणतं मंदिर कोणतं आहे? रामापीर का? हां पीर का? रामापीर. रामापीर का मंदिर आहे बघा. बहुत बरं चांगलं मोठं मंदिर आहे. मोठं आहे ना? हां मोठं मंदिर. हे बघा इथं हा रामकुंड आश्रम आहे बघा. इथं आज आम्ही मुक्कामी आलो आहे पहा. सुंदर असा आश्रम आहे. तर आता इथं महाराज गेले तासमध्ये चालू आहे अजून. जरा मेडिकलला गेलो दवाखान्यात जरा एकदा आमचे 2-3 तास गेले तिथं डॉक्टरने वगैरे जरा. तर महाराज थांबलेच बघा तिथं. तर सुंदर आहे असे नियोजन इथं आहे बघा. हे रामकुंड आश्रम. इथं भोजन याची व्यवस्था आहे सगळं. आश्रम सुंदर असा आश्रम आहे बघा. नर्मदे हार. नर्मदे हार. आश्रम आहे. हे बघा आश्रमाची सुंदर अशी गोशाळा आहे बघा. बघा किती सुंदर अशा एकसारखा एक कलर एक जात गाई आहे बघा. सगळ्या गीर जातीच्या गाय आहेत बघा. आणि ह्या बघा मॅडम सेवा करतात बघा. नाव काय मॅडम आपलं? करुणा. महाराष्ट्राचे का आपण? गुजराती. मराठी बोलता? हो हो मराठी चांगली सुंदर बोलता तुम्ही. नर्मदे हार. तर बघा किती सुंदर असा गोठा आहे बघा. खरोखर म्हणजे माझ्या प्रत्येक आश्रमामध्ये अशी गोशाळा आहे असतेच पहा. तर ही गोशाळा आधी फार सुंदर म्हणजे खरोखर म्हणजे व्यवस्थित असं हे आहे बघा. सगळे एक कलर आहे. एक कलर अशी गोशाळा आहे बघा. सगळ्या गाई सगळ्या एक जात. आश्रमाचं रामकुंड आश्रम ना मॅडम? रामकुंड आश्रम. हां रामकुंड आश्रम. हे बघा. हे बघा किती सुंदर अशा काय आहेत. खरोखर आहे अगदी गोपालन याला म्हणतात. खरोखर गोपालन. हे खरोखर गोपालन आहे. तर आश्रमात आज आम्ही इथं आज असा विश्रांती घेणार आहे आणि उद्या सकाळी इथून मग परिक्रमेला सुरुवात करणार आहे पहा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता इथं सुंदर असं बेड लावलं आहे बघा. आता इथं हे महाराजांनी लावलं इकडं आणि हे बेड महाराजांनी लावलं बघा इथं. तर इथं आहे 4-6 परिक्रमावासी आहेत. तर आज बघा इथं मुक्काम करणारे बघा. आज जरा मेडिकल जरा बराच वेळ खाल्ला त्यामुळं त्या आम्हाला जरा आंबुलन्सने आश्रमातून मेडिकलला आणलं. परत आता आश्रमात आणून सोडले बघा आता. तर बरं झालं थोडा पायाला फरक झाला आहे.
तर काही नाही, जरी फरक जरी झाला तरी आम्ही मुक्काम करत 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 पायाला विश्राम आराम देत परिक्रमा पूर्ण करणार होता. तर आता थोडंच राहिले आता दक्षिण वाहिनी. तर उद्या आम्ही बहुतेक समुद्राकाठी जाऊ असं, म्हणजे 100%च जाऊ असं शक्यताच आहे. आणि परवा समुद्र पार करू. तर दाखवतोच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लोकांना परिक्रमेची माहिती द्या. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.